सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी। मी ज्योतिताई राजे जाधव, राहणार शिंदखेड राजा। मागील 2-3 दिवसापासून आपण पाहतो की अथर्व सुदामे हे प्रचंड चर्चेमध्ये आहेत। ते का? कारण त्यांनी एक रील पोस्ट केली होती। आपल्याला माहित आहे की ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप ॲक्टिव्ह असतात, रील स्टार आहेत ते। आणि अथर्व सुदामे स्थळ पुणे या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत। तर सुदामे यांनी जी रील पोस्ट केली होती ती अशी होती की म्हणजे सर्व धर्म समभाव आपण ज्याला म्हणतो ते दर्शविणारी होती। ते एका व्यक्तीकडे गणपती विकत घ्यायला जातात आणि तो व्यक्ती मुस्लिम असतो आणि तो मुस्लिम बांधव त्यांना म्हणतो की मी अतिशय भक्तिभावाने ही मूर्ती बनवलेली आहे, ही तुम्ही विकत न्या। अशा पद्धतीचं तिथं संवाद होतो आणि ती मूर्ती ते विकत घेतात। अशी ती रील होती आणि ती सर्व धर्म समभाव दर्शविणारी या उद्देशाने त्यांनी ती पोस्ट केली होती। पण त्यानंतर त्यांना तू फक्त करमणूक कर, या सगळ्या भानगडीत पडू नको, सर्व धर्म समभाव अशी कुठलीही गोष्ट नसते, अशी त्यांना धमकी आली आणि त्यानंतर त्यांनी ती रील जी आहे ती डिलीट केली। त्यानंतर स्वतः एक माफीनाम्याचा सुद्धा व्हिडिओ टाकला की मी आत्तापर्यंत तर कधी असं वागलो नाही, पण कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो। अशा पद्धतीचं त्यांनी एक माफीचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला। तर बंधू भगिनींनो, आपला विषयच आजचा व्हिडिओच आपण या विषयावर बनवणार आहोत की सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे आज संपूर्ण महाराष्ट्रच काय संपूर्ण भारत देशामध्ये सर्व धर्म समभाव ही भावना यावरच अनेक वर्षांपासून आपण चालतो आहोत आणि आपला देश चालतो, महाराष्ट्र सुद्धा चालत आहे। अचानकपणे असं कुठून तरी हे काहीतरी येतं आणि त्यावर सर्व धर्म समभाव अशी गोष्टच नसते किंवा ही भावनाच नसते असं आता बोललं जाऊ लागलेलं आहे। आता सुदामेंचा संबंध त्या व्हिडिओशी आणि तेवढ्या रील्सशी आहे म्हणून त्यांचं नाव या व्हिडिओमध्ये येणार आहे, कारण त्यांनी माफी मागायलाच नव्हती पाहिजे। माझं तर मत असं आहे की त्यांनी माफी मागायला पाहिजेच नव्हती, कारण त्यांचं चूकच नाहीये ना काही। अतिशय सुंदर रील आहे ती जर तुम्ही बघितली तर की अक्षरशः म्हणजे एक मुस्लिम व्यक्ती आणि तो म्हणतो की मी अतिशय भक्तिभावाने ही मूर्ती बनवलेली आहे, त्यात काय वाईट आहे? आणि हे नेहमीच होतं, आपल्याला हे नेहमी आपल्या सामाजिक जीवनात सुद्धा हे सगळं बघायला मिळतं। मग असं असताना सुदामेंनी मात्र त्या ठिकाणी त्या गोष्टीची माफी सुद्धा मागितली की जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाच्या भावना दुखावणार आहेत? अहो किती चांगली गोष्ट आहे की तुम्ही एखाद्या मुस्लिम व्यक्तींकडून गणपतीची मूर्ती विकत घेताय आणि तिची पूजा करताय, कारण ह्या गोष्टी दैनंदिन जीवनामध्ये रोज घडणाऱ्या आहेत। तुम्हाला सांगते आमच्या गावात तर आम्हाला म्हणजे ह्या गोष्टी रोज हिंदू मुस्लिम आम्ही सगळे अतिशय आनंदाने आणि एकत्र राहतो। सर्व धर्म समभाव आहे हे म्हणायची नाही म्हणायची आम्हाला गरजही नाही, कारण आम्ही खरोखरच तेवढ्या बंधुत्वाने तेवढ्या मायेने तेवढ्या प्रेमाने या गावामध्ये आनंदाने राहतो। कारण इथं जर बघितलं तुम्ही तर 99% तुम्हाला सांगते 99% फ्रूट सेलर जे आहेत, फळ विक्रेते जे आहेत ते सगळे मुस्लिम आहेत। त्यांच्याकडून आम्ही नेहमी फळं विकत घेतो। एवढंच काय, जे आपल्याकडं तुम्हाला सांगते मांस विक्रेते आहेत, खाटीक बांधव जे आहेत आमचे मुस्लिम समाजामधले, तर या महिन्यामध्ये आपल्याला किती त्याचा साठा करावा लागणार आहे, कशा पद्धतीने ते मांस विक्री किती होणार आहे, काय हे सगळं माहीत असतं का? कारण त्यांना पूर्ण महिनाभराचं आपलं कॅलेंडर त्यांना पाठ असतं, वार त्यानंतर एकादशी द्वादशी सगळं काही त्यांना पाठ असतं। मग इथं आपण म्हणणार आहेत का की तिथे जाऊ नका किंवा त्यांना ते कसं काय पाठ आहे, कुठं असतो हिंदू मुस्लिम किंवा सर्व धर्म समभाव नसतो? अहो आम्ही तर अगदी लहानपणापासून ती प्रार्थना म्हणत आलेलो आहोत साने गुरुजींची, जी शिकवते आम्हाला की खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे। या जगामध्ये एकच धर्म असावा आणि तो म्हणजे मानव जातीचा किंवा मानवांचा, सगळ्या मानव धर्म एक आहे, मानव जातीचा धर्म एक आहे, हे त्या गाण्यामधून आम्ही शिकत आलेलो आहोत। एवढंच काय, दसऱ्याला आपण जी रांगोळी काढतो ती रांगोळी आम्ही मुस्लिम बांधवांकडून विकत घेतो। त्यानंतर दिवाळीत ज्या करदोडा आपण कमरेला बांधतो आणि बहीण भावाला करदोडा देते भाऊबीजीला, तो करदोडा आम्ही मुस्लिम बांधवांकडून विकत घेतो। ह्या सगळ्या गोष्टी आहेत। एवढंच काय, आज सकाळी मी नागवेलीचे पानं जे आतार आहेत आमच्या गावामध्ये ते स्वतः नागवेलीचे पानं त्यांच्याकडेच मिळतात, आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं। एवढंच नाही तर आम्ही त्यावेळी गेल्यानंतर आज मी बऱ्याच दिवसानंतर तिथे गेले तर मी त्यांची विचारपूस केली की तुम्ही कसे आहात काय आहात। मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत
आम्हाला तर काय काय डिलीट करणार बा आम्ही? आमच्यासारखे लोक किंवा आम्ही एवढ्या एकतेने एवढ्या बंधुत्वाने राहतो, तिथे हिंदू मुस्लिम हा प्रश्नच नाही आहे. मग फक्त देवाणघेवाणीचा आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या ते आपल्याकडून येतात, त्यांच्याकडून ज्या आहेत त्या आम्ही खरेदी करतो. असं असताना या ठिकाणी कुठला आला धर्मद्वेष? आणि तुम्ही मात्र अशा पद्धतीने जर व्हिडिओ डिलीट करत असाल तर ही तुमची सगळ्यात मोठी चूक आहे. उलट सुदामे तुम्ही हे उत्तर द्यायला पाहिजे होते की त्या व्हिडिओत माझं काय चुकलं. सुदामेंनी त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे होता की त्या व्हिडिओमध्ये माझं काय चुकलं. पण असं असताना सुद्धा त्यांनी तो व्हिडिओ मी डिलीट करत आहे आणि मी तुमची माफी सुद्धा मागतो अशा पद्धतीने पुन्हा एक रील टाकली, पुन्हा एक व्हिडिओ टाकला. हे अत्यंत चुकीचं आहे. बंधू भगिनींनो, असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहेत. एवढंच काय, आमच्याच गावामध्ये एक अल्लाज असद बाबा दर्गा नावाचा दर्गा आहे. त्या ठिकाणी जेवढे मुस्लिम लोक जातात त्याच्या दुप्पट हिंदू लोक त्या ठिकाणी नतमस्तक होतात, त्या दर्ग्याला मानतात, त्या दर्ग्याला जातात. ही इथली परंपरा आहे. त्यामुळे आम्ही असं कधीच विचार करणार नाही किंवा आमच्या आयुष्यात आम्ही ठरवलं जरी की आपल्याला काही गोष्टी बंद करायच्यात, काही गोष्टी डिलीट करायच्यात, तर ते आमच्याकडून कधीच शक्य नाही. कारण रोजचा भाग आहे हा, आमच्या जगण्यातला रोजचा भाग आहे. त्यामुळे आम्ही यातलं काय काय डिलीट करणार, यातलं काय काय नाकारणार, तर ह्या कुठल्याही गोष्टी आमच्या तरी आयुष्यामध्ये शक्य नाहीत. आम्ही सर्व धर्म समभाव मानतो, कालही मानत होतो, आजही मानतो आणि उद्याही मानणारच. आणि सर्व धर्म समभाव या शिकवणीवरच आम्ही चालणार. तर या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.